मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनलमध्ये। तर एक दिवस मध्ये खूप अवकाळी पाऊस झाला, त्याच्यानंतर बरेच लोकांची शेतं वगैरे भरली। त्याच्यामुळे आता ऊन पडले तर लोकांची आता बांध वगैरे पेटवायची सुरुवात झाली आहे। आता आलोय आम्ही बाजरीच्या वावरात। बाजरी काढायची आहे उद्या परवा। तर बघायला आलो तो पाणी आटले का नाही। तर पाणी आता सुकलंय बाजरीच्या वावरातलं। आता परवा दिवशी बाजरी काढायची आहे, कारण सगळ्या लोकांच्या बाजऱ्या काढून झाल्यात। आंबे पण काढायचे, आंबे पण लागले ते पाडाला। तर आता आंबे पण काढायचे, पण बाजरी काढल्यानंतर ना आंबे काढणार आहे। तर आता आलोय शेतामध्ये बाजरीची कणस जमा करायच्यात। दिवसभर वाळत होती, आता संध्याकाळ झाली। तर आता म्हटलं बाजरीची कणस जमा करून एका कागदावर टाकून द्यायच्या। तर आई आणि मी आली शेतामध्ये। हे भिंती बांधताना बोट माझं दगडात चेपलं गेलं, तर भरपूर फाटलंय। ते त्याला कपडा बांधलाय। आणि हे पण इथं तव्याचा जोरात चटका लागलेला काल, तर त्याच्यावरती पण बाजरीची ताट काल घासली बाजरी काढताना, त्याच्यामुळे ती पण जखम लवकर बरी होईना। तर आता याला कपडा बांधलाय ना, आता अशीच बाजरीची कणस जमा करायच्यात। शेडवरचं काही भिंतींचं काम उरकता उरकाना, कारण की बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या दगडी लावायच्या होत्या। बरंचसं काम राहिलं होतं ऑलरेडी। ऑल कंपाऊंड तर झालेलंच होतं, पण तरी छोटं मोठं राहिलं होतं। ते आज फायनली सगळं झालं आमचं शेडवरचं काम। पण शूटिंग वगैरे काही घेतलंच नाही, मोबाईलमध्ये पण स्पेस नव्हता। आणि बाजरीचा तुम्हाला डायरेक्ट आता कणस भरताना दिसेल मी, कारण की 3-4 दिवस झाले आम्ही बाजरी काढली आणि ती आळशीवरती सुकायला टाकली होती। पण बाजरीचा व्हिडिओ मी काढला होता, पण तो लॅपटॉपमध्ये टाकला, कारण की मोबाईलमध्ये स्पेस नव्हता आणि दिवसभर व्हिडिओ शूटिंग करून काम करणं खूप अवघड जातं। आणि मोबाईल खूप हीट होतो जर आपण असं रेकॉर्ड वगैरे करायला लावलं तर, कारण दिवसभर उन्हाचा कहर पण खूप असतो, त्याच्यामुळे मोबाईल लगेच हीट होतो। म्हणून मी तो व्हिडिओ पूर्ण लॅपटॉपमध्ये टाकला। म्हटलं आरामात संध्याकाळी एडिट करता येईल आणि मोबाईलला व्यवस्थित चार्जिंग करता येईल, म्हणून लॅपटॉपमध्ये व्हिडिओ टाकला आणि एडिट वगैरे करून त्याला ठेवला। आणि म्हटलं आता अपलोड करूया, तर त्याच्यामध्ये लॅपटॉपलाच प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे तो काय आता बाजरीचा आपला व्हिडिओ काय येणार नाही। जर व्यवस्थित झाला लॅपटॉप, मुंबईला जाऊन त्याला त्या रिपेअर वगैरे करेन, नीट झाला तर मग मी मध्ये आधी तो टाकेन एखाद दिवशी, कारण तो लॅपटॉपमध्येच राहणार आहे आता। कारण की आता काय ऑप्शन नाही, त्यापेक्षा बाकीचे व्हिडिओ थांबवण्यापेक्षा मी म्हटलं आता ते पण टाकून देऊया आपण। कारण की मधलाच व्हिडिओ गायब झाला आहे आणि बाकीचं आता आपलं किती दिवसापासून डेली रुटीन तुम्ही तर बघतातच, काही ना काही काम चालू आहे आपलं। तर असो, आता झाले संध्याकाळचे 7 वाजले, तरी अजून आमची कणसं भरून झाली नाही। आईचं माझं चाललं होतं पटपट कणसं भरायचं काम, कारण की आज संध्याकाळी ना मशीन येणार आहे दाणे करायला, कारण रात्रीच येणार आहे। त्याच्यामुळे ना आपल्याला आता पटपट काम उरकून घ्यायचं आहे। बाजरीची कणसं जमा करून आलो तोपर्यंतच 7:45 वाजले होते, कारण आता दिवस लेट जातो। तर बघा इथं खालून एक बेडूकवरती आलाय पिऊचं, त्याच्याकडे बघून ओरडायचं काम चालू झालंय। तिला असं वाटतं की त्याने तिच्या जवळ यावा, पण तो टुणूक टुणूक उड्या मारून पुढे निघून गेला। पिऊचं लक्ष खूप बारीक आहे, प्रत्येक गोष्टीवरती असं काही दिसलं ना का त्याच्याकडेच बघत राहते। तर आता इथं बाजरी पण समोर घातली सुकायला, ती पण भरायची आहे। आणि आज मला काही स्वयंपाक नाही करायचा, कारण आई आणि भाऊजाईचा चाललाय स्वयंपाक। माझ्या हाताला लागले, एकतर पहिला चटका लागला होता आणि आज बोट पण दगडात सापडलं, त्याच्यामुळे बरंच रक्त गेलं बोटाचं पण। त्याच्यामुळे आज काय हात पाण्यात घालायचं नाही, त्याच्यामुळे भाऊजाई आणि आई स्वयंपाक करते आणि मी बसले पिऊला घेऊन बाहेर। बाहेर खूप छान हवा लागते। तर चला आता जेवण वगैरे करतो। जेवण वगैरे झाली आणि मग त्याच्यानंतर मशीन आली होती शेतामध्ये, म्हणून दाणे करायला आलो। मशीन चालू झाली, एक कट्टा झाला आणि मशीनचं डिझेलच संपलं। मग पुन्हा भावाचीच मशीन होती, तर तो गेला होता डिझेल आणायला। मी आणि आई तिथंच बसली होती। त्याच्यानंतर दाणे वगैरे करून घरी आलो। तर चला, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।